Okay, so good evening to everyone there in India. भारतातील सर्व ग्लोबल मिशनच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना माझा प्रेमपूर्वक सलाम. Good to be together again. आपण पुन्हा देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी एकत्र येत आहोत. And we are continuing in the book of Acts. आणि प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा अभ्यास आपण पुढे चालू ठेवत आहोत. So let's just pray before we start. सुरुवातीला प्रार्थना करून आपण अभ्यास सुरू करूया. Father, we thank you for this time together. प्रभू, या सुंदर वेळेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. We pray that you will speak your living word to us. प्रभू, तुझं जिवंत वचन तू आज आम्हाला प्रगट कर. And reveal the truth of your gospel by your Holy Spirit. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुझ्या सुवार्तेचे अद्भुत गुज तू आज आम्हाला दाखव. So that we might know more of you. आणि तुझ्या संबंधी आम्हाला अधिक जाणून घ्यायचं आहे प्रभू. And to serve you with all our lives. आणि आमच्या सर्व जीवनभर आम्हाला तुझी सेवा करायची आहे. In Jesus' name we pray. Amen. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून. Amen. Amen. Right, we are in Acts chapter 9. आता आपण प्रेषितांची कृत्याच्या 9व्या अध्यायात आहोत. And this is the story of the conversion of Saul. आणि शौलाच्या परिवर्तनाबद्दलचा हा वृत्तांत आहे. Saul would become known later as the Apostle Paul. आणि जो शाऊल नावाचा व्यक्ती होता त्याचं परिवर्तन झाल्यानंतर तो संत पाऊल बनला. But when we first see him, his name is Saul. परंतु सुरुवातीला त्याचं नाव शाऊल असं होतं. We saw him at the end of chapter 7. 7व्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये आम्ही त्याचा वृत्तांत पाहतो. In verse 58. 58व्या वचनामध्ये, when they were stoning Stephen to death. आणि ज्या वेळेला स्तेफनाला लोक दगडमार करत होते. And also in chapter 8 verse 1 we read that Saul was consenting, agreeing with his death. आणि 8व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आपण वाचतो, शौलाला तर त्याचा वध मान्य होता. A little bit more about Saul can be found in Philippians chapter 3. आणि फिलिप्पीकराच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण शौला संबंधी अधिक माहिती पाहतो. From verse 5 and verse 6. आणि 5व्या-6व्या वचनामध्ये, we don't need to read it. आपल्याला ते वाचायला वेळ नाहीये. But we know that he was a man who was against Christ. आणि आपल्याला माहित आहे की शाऊल हा व्यक्ती प्रभू येशूच्या आणि सुवार्तेच्या विरोधात काम करत होता. And he was a persecutor of the church. आणि मंडळीचा छळ करण्यामध्ये तो पुढाकार घेत असे. He was full of zeal, but not according to knowledge. Oh, did you hear that? He was full of zeal. Yeah. आणि शाऊल हा व्यक्ती आवेशी होता. But he didn't know what he was doing. परंतु तो नक्की काय करत होता हे त्याला समजून येत नव्हतं. And all the time his conscience was troubled. आणि त्याचा विवेक वारंवार त्याला टोचणी देत होता. He found no peace in what he was doing. आणि शाऊल जे काही करत होता त्यामध्ये त्याला शांती मिळत नव्हती. But God had a plan for his life. परंतु देवाची शाऊलाच्या जीवनाबद्दल एक विशेष योजना होती. And he was going to Damascus to persecute the church in that city. आणि शाऊल
दमास्कस या शहरामध्ये जाऊन ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यासाठी प्रवासाला जात असताना And in Acts chapter 9, on the road to Damascus, आणि प्रेषितांच्या कृत्याच्या 9व्या अध्यायामध्ये दमास्कसच्या रस्त्यावर काय घडलं ते आम्हाला आढळून येतं. verse 3, suddenly there shone round about him a light from heaven. मग जाता जाता असे झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. This was God shining into his life. जणू काय देव शाऊलाच्या जीवनामध्ये प्रकाशत होता. And he also heard a voice. आणि त्याने एक वाणी ऐकली. The voice said, Saul, Saul, why are you persecuting me? आणि तो आवाज म्हणाला, शौला शौला, तू माझा छळ का करतोस? So we have these two things, the light and a voice. आणि या दोन गोष्टी दमास्कसच्या वाटेवर घडल्या. एक मोठा प्रकाश चमकला आणि शौलाला एक वाणी ऐकू आली. And when we think back to the creation of the world in Genesis chapter 1, आणि ज्या वेळेला आपण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये देवाच्या निर्मितीविषयीचा वृत्तांत वाचतो, there was light and there was the voice of God. आणि त्या ठिकाणीही आम्ही पाहतो देवानं प्रकाश निर्माण केला आणि देव शब्द बोलला. And God was using his word and his light to create a new person in Saul. आणि आता शौला मध्ये एक नवीन व्यक्तीची देव निर्मिती करत होता. And when Paul saw the light and heard the voice, आणि ज्या वेळेला शौलानं प्रकाश पाहिला आणि वाणी ऐकली, he fell to the ground, into the dust of the ground. आणि तो जमिनीवर पडला. He was humble before God. आणि तो देवासमोर नम्र झाला. And God was able to raise him up आणि देवानं त्याला उंच केलं. and give him new life in Christ. ख्रिस्तामध्ये त्याला एक नवीन जीवन दिलं. He was given new sight. आणि नवीन त्याला दृष्टिकोन दिला किंवा दृष्टी दिली. He was filled with the Holy Spirit. तो पवित्र आत्म्याने भरला. He was baptized in water. पाण्याने त्यानं बाप्तिस्मा घेतला. He had fellowship with the disciples. आणि येशूच्या प्रेषितांबरोबर तो सहभागिता करू लागला. And he began to preach that Jesus was the Christ. आणि मग येशू हा ख्रिस्त आहे, प्रभू आहे, अशी घोषणा करायला त्यानं सुरुवात केली. His whole life had turned around. आणि त्या दमास्कसच्या रस्त्यावर या शौलाचं पूर्ण जीवन बदलून गेलं. This was the power of God at work. आणि देवाच्या सामर्थ्याचं कार्य यामध्ये आम्हाला दिसून येतं. And people who heard him preach Christ were very surprised. आणि लोकांना खूप आश्चर्य वाटलं ज्यावेळेला ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा हा शाऊल आता ख्रिस्ताची स्वार्था घोषित करत असताना पाहून. They were asking themselves, is this the same man? आणि ते स्वतःलाच प्रश्न विचारत होते, हा तोच व्यक्ती आहे का जो ख्रिस्ती लोकांचा छळ करून त्यांना तुरुंगात डांबत होता? Last week he was persecuting the church and persecuting the name of Jesus. आणि पूर्वी तो ख्रिस्ताचा छळ करत होता, ख्रिस्ती लोकांचा छळ करत असे. But now he was preaching Jesus. परंतु आता तो ख्रिस्ताचा संदेश देत आहे, सुवार्ता सांगत आहे. His life had completely turned around.
आणि त्याचं जीवन पूर्णपणे बदललं गेलं, परिवर्तित झालं. If you see in verse 15, chapter 9, verse 15, 9व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, God said, He is a chosen vessel for me. आणि प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्यासाठी तो माझे निवडलेले पात्र आहे. आमेन. Before he knew Jesus, he was doing what he wanted to do. आणि पूर्वी येशूला भेटण्यापूर्वी शाऊलाला जे पाहिजे तो ते करत होता. But now that Jesus had changed his life, परंतु आता येशूने त्याचं जीवन बदलल्यानंतर he only did the things that Jesus wanted him to do. आणि येशूला त्याच्या जीवनामध्ये जे करायचं होतं तो ते आता करू लागला होता. And he became the apostle that traveled over many countries. आणि मग तो ख्रिस्ताचा प्रेषित बनला. अनेक देशांना त्यानं भेटी दिल्या, अनेक देशामध्ये त्यानं सुवार्ता सांगितली, preaching the gospel. आणि तो सुवार्ता सांगत येशूच्या नावाची घोषणा करत सगळीकडे फिरला. And suffering many things for the sake of the name of Jesus. आणि प्रभू येशूच्या नावासाठी, सुवार्तेसाठी अनेक वेळा त्यानं छळ, संकट सहन केली. And he also wrote many letters. आणि नव्या करारामधील अनेक पत्र मंडळांना त्यानं लिहिलेली आम्ही वाचतो. And many of those letters we now read in the New Testament. आणि नव्या करारामध्ये या पौलाने लिहिलेल्या पत्रांचा समावेश झालेला आम्ही पाहतो. And God used this man in a mighty way. आणि देवानं या व्यक्तीचा अतिशय सामर्थ्याने उपयोग करून घेतला. But first God had to change him before anything else. परंतु पौलाचा देवाच्या राज्यासाठी उपयोग करण्यापूर्वी देवाला त्याला बदलायचं होतं. We also read the story of his conversion in Acts chapter 22. आणि प्रेषितांची कृत्ये याच्या 22व्या अध्यायामध्ये देखील पौलाच्या परिवर्तनामध्ये आम्ही पाहतो. Starting from verse 3. तिसऱ्या वचनापासून जर आम्ही वाचलं तर. And also we read again the story of his conversion in Acts chapter 26. नंतर प्रेषितांची कृत्ये याच्या 26व्या अध्यायामध्ये देखील शाऊलाच्या परिवर्तनाबद्दल आम्ही वाचतो. Starting from verse 10. 10व्या वचनापासून पुढे. And it is good to read all those different versions of the story. आणि शाऊलाचं कशा प्रकारे परिवर्तन झालं हे वेगवेगळ्या आवृत्तीवरून, वेगवेगळ्या संदर्भामधून वाचणं हे चांगलं आहे. To get an understanding of what conversion really is. आणि परिवर्तन म्हणजे नक्की काय याचा जर आम्हाला पाहायचं असेल तर हे आम्हाला वाचणं आवश्यक आहे. Because he said in 1 Timothy chapter 1. पहिले तिमोथी याच्या पहिल्या अध्यायामध्ये संत पौल म्हणतो. 1 Timothy chapter 1 verse 16, he said, this my life is a pattern for all those who should believe on Christ to life everlasting. तरी जे युगायुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली आहे. आमेन. So his life was an example for us all to follow. आणि आम्हा सर्व ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी संत पौलाचं जीवन हे एक
उदाहरण आहे, हे एक किस्सा असं आहे. So in chapter 9, we read about his conversion. आणि म्हणून प्रेषितांच्या कृत्याच्या 9व्या अध्यायामध्ये त्याच्या परिवर्तनाबद्दल आम्ही वाचतो. But before God could use him later on, he had some quiet years of his life. आणि देवानं शौलाचा सामर्थ्यानं उपयोग करण्यापूर्वी शौलाच्या जीवनामध्ये शांततेचा काही काळ होता. About 10 years, God was teaching him new things. आणि जवळजवळ 10 वर्ष देव पौलाला नवीन वेगवेगळ्या गोष्टी शिकवित होता. He was teaching him before he could use him. आणि देवानं पौलाचा उपयोग करण्यापूर्वी देवाला पौलाला प्रशिक्षण जणू काय द्यायचं होतं. Saul had to unlearn a lot of things. आणि पौलाला आपल्या जीवनामधील अनेक गोष्टी, ज्या चुकीच्या गोष्टी तो शिकला होता किंवा त्याच्यावर विश्वास होता, त्या काढून टाकायच्या होत्या. And God was able to put foundation of truth in his life. आणि पौलाला जीवनाचा सत्याचा पाया त्याच्या जीवनामध्ये घालायचा होता. But we will come back to Saul, who was later called Paul. We'll come back to him later. आणि पौल जो पूर्वी शाऊल होता, त्याविषयी नंतर आपण अधिक पाहणार आहोत. Right, we're going into chapter 10 of Acts. आता प्रेषितांच्या कृत्याच्या 10व्या अध्यायाकडे आपण वळूया. And this is the story of a Roman soldier called Cornelius. आणि एक रोमन शिपाई कर्नेलियस नावाचा, त्याच्या जीवनातील काही घटना आपण पाहणार आहोत. Chapter 10 is very important because this is the first time that a non-Jewish person becomes a Christian. आणि 10वा अध्याय प्रेषितांच्या कृत्यांचा हा महत्वाचा आहे, कारण पहिल्यांदा आम्ही पाहतो की यहुदेतर लोकांना सुवार्ता सांगण्यात आलेली आहे. Up to this time, the gospel was only preached to those who were Jews. आणि या वेळेपर्यंत, या काळापर्यंत जे यहुदी लोक होते त्यांनाच येशूची सुवार्ता सांगितली जात होती प्रेषितांच्या तर्फे. Peter and the other apostles did not preach to the other people of other nations. आणि पेत्र आणि इतर जे प्रेषित होते ते फक्त यहुदी लोकांना सुवार्तेची घोषणा करत होते. यहुदी तर लोकांना ते सुवार्ता सांगत नव्हते. But God had to change their way of thinking. परंतु देवाला या प्रेषितांची मनोवृत्ती किंवा विचार बदलायचे होते. Because the gospel is for all peoples over all the earth. कारण सुवार्ता ही फक्त यहुदी लोकांपुरतीच मर्यादित नव्हती, ती जगातल्या सर्व मानवांसाठी होती. The gospel of Jesus is the only way of salvation. कारण प्रभू येशूची सुवार्ता हा तारणाचा एकमेव मार्ग आहे. And God wants everyone to hear it. आणि देवाची इच्छा आहे की जगातील प्रत्येक व्यक्तीने ती ऐकली पाहिजे. But Peter, the apostle Peter, he had a lot of prejudice. परंतु जो प्रेषित होता पेत्र, त्याच्या काही त्याचे पूर्वग्रह होते किंवा पूर्व कल्पना होत्या. He didn't think that the gospel was for these other people. आणि पेत्राला वाटत नव्हते की सुवार्ता ही यहुदीतर लोकांसाठी सुद्धा देवानं ठेवलेली आहे. And God had to give him a special vision. म्हणून मग पेत्रासाठी देवाला एक विशेष दृष्टांत द्यावा लागला. Of a great
sheet of cloth coming down from heaven. आणि मग पेत्रानं दृष्टांतामध्ये पाहिलं की स्वर्गामधून एक दूत येत आहे आणि वरून एक खाली एक मोठे पात्र येत आहे. This great cloth coming down आणि स्वर्गातून पृथ्वीवर एक मोठं पात्र किंवा मोठ्या कापडाचा तुकडा असा खाली येताना पेत्रानं पाहिला. And it was full of strange animals. आणि या पात्रामध्ये किंवा या कपड्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पेत्रानं पाहिले. And these animals were a picture of the different nations of the earth. आता हे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते ते जगातल्या वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते. God had to speak to Peter. आणि मग देव पेत्राला म्हणाला in verse 15, the voice said, "What God has cleansed, do not call common." आणि 15व्या वचनामध्ये देव म्हणाला, देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको. It was like God was saying, I want the gospel preached to all the nations, not just one. आणि मग देव त्याद्वारे पेत्राला हेच सांगत होता की मला जगातल्या सर्व लोकांपर्यंत सुवार्ता जावी अशी इच्छा आहे. फक्त सुवार्ता यहुदी लोकांपुरतीच मर्यादित नाही. But Peter tried to argue with God, but God said no. आणि पेत्रानं देवाबरोबर वादविवाद करायला सुरुवात केली, पण देव म्हणाला नाही, सुवार्ता जगातल्या सर्व जातीच्या सर्व देशातल्या लोकांसाठी आहे. And God told Peter to go to the house of Cornelius. आणि मग देवानं पेत्राला आज्ञा केली की कर्नेल नावाचा एक व्यक्ती आहे त्याच्या घरी तू जा. And when he arrived there, many people were gathered. ज्या वेळेला पेत्र कर्नेल्याच्या घरी पोहोचला त्यावेळेला त्यानं पाहिलं कर्नेल्यानं आपल्या घरामध्ये आपल्या सर्व लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना एकत्र बोलावून तो जणू काय पेत्राची वाटच पाहत होता. And there were friends, there were neighbors, there was family members, many people. आणि त्या ठिकाणी कर्नेल्याचे मित्र होते, त्याचे नातेवाईक होते, शेजारी पाजारी होते आणि अशा सगळ्या लोकांना एकत्रपणे बसवून कर्नेल पेत्राची वाट पाहत होता आपल्या घरामध्ये. And in verse 34, Peter begins to speak. आणि मग 34व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की पेत्रानं संदेश द्यायला सुरुवात केली. And he preached Jesus to all these people. आणि तिथे जमलेल्या सर्वांना पेत्रानं सुवार्ता सांगितली, येशूची घोषणा केली. And he preached what Jesus had done and how he was crucified and was risen again. आणि मग प्रभू येशूचा वधस्तंभावरचं मरण आणि त्यानं कसं दुःख सहन केलं आणि त्याचं पुनरुत्थान कसं झालं या गोष्टी पेत्राने आपल्या संदेशामध्ये लोकांना सांगितल्या. And how that through the name of Jesus, whoever believes in him will receive the forgiveness of sins. That's verse 43. आणि 43व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्या विषयी देतात. And as soon as Peter had talked about the forgiveness of sins, आणि ज्या वेळेला पेत्रानं पापांच्या क्षमेविषयी लोकांना सांगितलं त्यावेळी even though he had not yet finished speaking,
आणि पेत्राचा संदेश पूर्ण झालेला नसताना देखील God filled all the people with the Holy Spirit. देवानं कर्नेल्याच्या घरामध्ये जमलेल्या सर्व लोकांना पवित्र आत्म्याने भरून टाकलं. As many as heard the word of God. आणि जितक्यांनी पेत्राच्या मुखातून देवाचं वचन ऐकलं, सुवार्थ ऐकली, त्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरून आला आणि पवित्र आत्म्याने ते भरले. And Peter was so surprised. आणि पेत्राला खूप आश्चर्य वाटलं. He didn't think that God would do this, but God did do it. आणि पेत्राला कल्पना नव्हती देव असं काही करेल, पण देवानं हे घडवून आणलं. And they were baptized in water. आणि मग त्या सर्व लोकांचा पाण्यामध्ये बाप्तिस्मा करण्यात आला. And when Peter went back to Jerusalem, he had to explain what had happened. आणि मग येरुशलेमेला परत गेल्यानंतर पेत्रानं इतरांना जे काही घडलं त्याचा वृत्तांत कळवला. And he said that they were baptized in the Holy Spirit just like we were at the beginning. आणि पेत्र म्हणाला की जसं आपल्यावर पवित्र आत्मा उतरून आला, आपल्याला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला, त्याप्रमाणे या लोकांनाही पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा प्राप्त झाला. You see that in chapter 11 and verse 15. आणि 11व्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. And the people were surprised. आणि हे ऐकून येरुशलेमेमधील लोकांनाही खूप आश्चर्य वाटलं. But from this time on, the gospel started to be preached to other people in other parts of the world. पण या घटनेनंतर, कर्नेल्याच्या घरामध्ये जी घटना घडली, त्या घटनेनंतर सुवार्ता फक्त यहुदी लोकांनाच नाही, तर यहुदी तर इतर जातीच्या धर्माच्या लोकांनाही घोषित करण्यात आली. यहुदी तर लोकांना सुवार्तेचं दार जणू काय मोकळं करण्यात आलं. आमेन. And one of the churches that was started in a place called Antioch. आणि मग त्या काळात सुरुवातीला एक मंडळी स्थापन झाली, ती म्हणजे अंत्योखियाची मंडळी. And a great many people believed and turned to the Lord Jesus. आणि अनेक लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला, अनेकांचं तारण झालं आणि मंडळीची स्थापना झाली. Now in chapter 12, 12व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, we read the story of Peter being imprisoned by Herod. आणि हेरोद राजानं कशा प्रकारे पेत्राला तुरुंगामध्ये डांबलं याचा वृत्तांत त्या ठिकाणी दिलेला आहे. This Herod was the nephew of the Herod that put Jesus on trial. आणि प्रभू येशूवर खटला भरणारा जो हेरोद होता, त्याचा हा हेरोद पुतण्या होता. And this family of Herod was very opposed to the gospel. आणि ही हेरोदाचं सगळं कुटुंबच येशूच्या आणि सुवार्तेच्या आणि ख्रिस्ती लोकांच्या विरोधात होतं सुरुवातीपासून. This man Herod, he took the apostle James and had him killed. आणि जो प्रेषित याकोब होता त्याचा खून करण्यामध्ये देखील हेरोदाचाच हात होता. And he put Peter in prison. आता त्यानं पेत्रालाही तुरुंगामध्ये डांबलं होतं, intending to kill him the next day. आणि दुसऱ्या दिवशी पेत्राला ठार मारावं अशी हेरोदाची योजना होती. And he thought that by putting Peter in prison, the preaching of the gospel would stop. आणि हेरोदाला असं वाटलं की पेत्राला तुरुंगात डांबलं किंवा त्याला ठार मारलं तर हे स्वार्था किंवा इतर येशूची घोषणा करणं बंद होईल. But instead of crying, the church began to pray.
परंतु छळ होत असताना मंडळी थांबली नाही, मंडळीचा ऱ्हास झाला नाही, तर मंडळी वाढतच गेलेली आम्ही पाहतो. In chapter 12, verse 5, it says, prayer was made without ceasing by the church to God. आणि 5व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, पेत्राकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. So the church prayed. आणि मंडळी निरंतर प्रार्थनेमध्ये होती पेत्राच्या सुटकेसाठी. And God sent an angel and he opened the prison doors. आणि देवानं स्वर्गातून देवदूत पाठवला आणि त्या तुरुंगाचे दरवाजे देवदूतानं उघडले. And Peter was able to walk out free. पेत्र तुरुंगातून स्वतंत्र होऊन बाहेर आला. This is also a picture of salvation. हे देखील तारणाचं एक चित्र असलेलं आम्ही पाहतो. God sends his word. देवानं त्याचा शब्द पाठवला. And he opens the doors of our prison. आणि आमच्या तुरुंगाचे दरवाजे जणू काय त्यानं उघडले. And helps us to go free. आणि आम्हाला स्वतंत्र केलं, पापापासून मुक्त केलं. Now, chapter 12 also tells us that Herod made a great speech. आणि हेरोदाचं एक भाषण देखील 12व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो. And the people thought it was the voice of a god. आणि लोकांना वाटलं की हेरोदातर्फे जणू काही देवच बोलत आहे. But because Herod did not give God the glory, God struck him with an illness. परंतु हेरोदानं जिवंत देवाला गौरव न दिल्यामुळं देवानं हेरोदाला जणू काय आजारी पाडलं. And he died in great pain. आणि मोठ्या दुर्दशेमध्ये हेरोद मरण पावला. So the intention and the word of a man came to nothing. यावरून आम्हाला असं दिसतं की मानवाच्या योजना देवापुढं कधीही प्रभावी ठरत नाहीत. But in verse 24, it says that the word of God grew and multiplied. पण 24व्या वर्षी वृद्धी व प्रसार होत गेला. You see, this shows us that the word of man does not grow. It does not multiply. आणि यावरून आम्हाला दिसतं की मानवाचा शब्दही प्रसार होत नाही किंवा ते वाढत नाही. And we should not be afraid of what men say. आणि मनुष्य काय बोलतो याकडे आम्ही लक्ष देऊ नये किंवा आम्ही त्याचं भय देखील धरता कामा नये. Because God will make his word grow and multiply. कारण देव त्याचा शब्द, त्याचं वचन वाढण्यासाठी बांधलेला आहे. तो त्याचा वचनाचा प्रसार करतो आणि त्याची वृद्धी करतो. And God's word will grow when his church prays. आणि ज्या वेळेला देवाची मंडळी एकाग्रतेने प्रार्थना करते त्याच वेळेला देवाच्या वचनाचा किंवा देवाच्या सुवार्तेचा प्रसार होतो, वृद्धी होते. And now we come on to chapter 13. आता आम्ही 13व्या अध्यायाकडे येत आहोत. And we are back in the church in Antioch. आणि अंत्योख्या येथील मंडळी संबंधी आम्ही या ठिकाणी वाचतो. And we meet again this man called Saul. आणि पुन्हा शौल नावाचा एक व्यक्ती आहे, त्याची आम्हाला ओळख होते.
And he was meeting with other leaders of the church. आणि हा आता त्या काळातील मंडळीचे इतर जे पुढारी आहेत त्यांना भेटत आहे. And they were praying and fasting to the Lord. आणि हे सर्वजण एकत्रितपणे प्रार्थना करत आहेत, उपवास करत आहेत. And as they were praying, the Holy Spirit spoke. आणि हे सर्वजण एकत्रितपणे प्रार्थना करत असताना पवित्र आत्मा त्यांना म्हणाला. And the Holy Spirit said in verse 2, separate me, Barnabas and Saul, for the work which I have called them to. बर्नबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. So we see the church praying. पुन्हा आम्ही पाहतो ज्या वेळेला मंडळी प्रार्थना करते तेव्हा काय होतं? The Holy Spirit speaking. पवित्र आत्मा बोलतो. And men being sent to preach the gospel. आणि मग देवाच्या लोकांना सुवार्ता कार्यासाठी बाहेर पाठवलं जातं. So Barnabas and Saul, they leave the church in Antioch. आणि मग शाऊल, पाऊल आणि बर्नबा यांनी अंत्योक्या येथील मंडळी सोडली. And they begin this first missionary journey. आणि मग हे दोघं जण पहिल्या सुवार्ता फेरीच्या प्रवासाला निघाले. And they go to an island called Cyprus. आणि कुप्र नावाच्या बेटावर ते पोहोचले. And they preach the gospel there. आणि त्या ठिकाणी त्याने येशूची सुवार्ता सांगितली. But as they preach the gospel, they also meet opposition. परंतु ते सुवार्ता सांगत असताना त्यांना विरोध देखील सहन करावा लागला. Because in verse 8 there is a sorcerer called Elymas. आणि 8व्या वचनामध्ये पाहतो आम्ही की अलीम नावाचा त्या ठिकाणी जादूगार होता. He stood against Barnabas and Saul. आणि तो बर्नबा आणि शाऊल यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी उभा राहिला. See, wherever the gospel is preached, some people will oppose it. आणि ज्या ज्या वेळेला लोकांना सुवार्ता सांगण्यात येते त्यावेळेला काही लोकांचा नक्कीच सुवार्तेला विरोध असतो. How did Paul deal with this problem? आता या विरोधाच्या समस्येवर पावलानं कशा प्रकारे तोडगा काढला? You see, in verse 9, it says, Saul, who is also called Paul, was filled with the Holy Spirit and looked at him. आणि 9व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तेव्हा शाऊल, ज्याला पाऊल ही म्हणत, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांच्याकडे रोखून पाहत म्हणाला. You see there that the answer to all opposition is to be filled with the Holy Spirit. या ठिकाणी आम्ही पाहतो की ख्रिस्ती सुवार्तेच्या विरोधाला जर कोणतं उत्तर असेल तर ते एकच म्हणजे पवित्र आत्म्याने भरून जाणे. And Paul rebuked the sorcerer. आणि मग पौलाने त्या जादूगाराला धमकावलं. And the sorcerer became blind. आणि तो जादूगार आंधळा झाला. And Barnabas and Saul were able to continue their work in preaching the gospel. पण शाऊल आणि बर्नबा यांनी आपलं सुवार्ता कार्य चालू ठेवलं. After Cyprus, they came to another place. आणि मग कुप्र येथून ते दुसऱ्या एका ठिकाणी गेले.
In verse 14, they came to Antioch in Pisidia. आणि पिसिदियातील अंत्योकिया येथे ते पोहोचले. This is a different Antioch to the church that they had come from. आणि अंत्योकिया येथील मंडळीमधून ते सुवार्ता कार्यात आले होते. ते अंत्योकिया गाव आणि हे पिसिदियातील अंत्योकिया हे दोन्ही वेगवेगळी शहरं आहेत. And Paul preached the gospel in the synagogue of that town. आणि मग त्या गावातील सभास्थानामध्ये जाऊन पावलानं सुवार्तेची घोषणा केली. And when he had finished, many people were interested. आणि ज्या वेळेला पावलानं सुवार्तेचा संदेश संपवला, त्यावेळेला अनेक लोकांना त्याच्या संदेशामध्ये रस वाटला किंवा उत्सुकता वाटली. Many people followed Paul and Barnabas. आणि पाऊल आणि बर्नबा यांच्याशी अनेक लोक बोलले. And the next Sabbath day, the next week, almost the whole city gathered together to hear the word of God. Verse 44. आणि 44व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की पुढच्या शब्दात दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकावयास एकत्र जमले. But when that happened, there was more opposition. पण हे सगळ्या नगरातील लोक सुवार्ता ऐकण्यासाठी एकत्र जमले, त्यावेळेला विरोध देखील वाढलेला या ठिकाणी आम्हाला दिसतं. The Jews became jealous. आणि यहुदी लोकांना हेव्यामुळे चेव आला असं आम्ही त्या ठिकाणी वाचतो. And they tried to put them out of the city. आणि मग या यहुदी लोकांनी बर्नबा आणि पावलाला शहराच्या बाहेर हकलून काढण्याचा प्रयत्न केला. But the disciples were filled with joy and with the Holy Spirit. Verse 52. आणि 52व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, पण शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले. So even though there was opposition, God was still working by his Holy Spirit. आणि जरी सुवार्तेला विरोध होत होता, तरी देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य करीत होता आणि शिष्यांची संख्या, विश्वासणाऱ्यांची संख्या वाढत होती, तारणाऱ्यांची भर मंडळीमध्ये पडत होती. One other thing I should mention is that when Paul was preaching in chapter 13, आणि 13व्या वचनामध्ये आम्ही पाहतो ज्या वेळेला संत पाऊल संदेश देत होता, there are some similarities between his sermon and the sermon of Peter in Acts chapter 2. आणि प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्यायामध्ये पवित्र आत्मा उतरून आल्यानंतर 120 जणांवर पेत्राने जो संदेश दिला आणि पावलाने या ठिकाणी जो संदेश दिला, या दोन्ही संदेशामध्ये साम्य असलेलं आम्हाला दिसतं. And it is good to compare both of those sermons. आणि या दोन्ही संदेशाची तुलना करून पाहणं हे चांगलं आहे. So after Antioch in Pisidia, Paul and Barnabas go to another city called Iconium. आणि पिसिदियातील अंत्योकियानंतर पाऊल आणि बार्नबा दुसऱ्या एका शहरामध्ये गेले. This is in chapter 14. 14व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो. And they preached for a long time the gospel of Jesus. आणि त्याने त्या ठिकाणी देखील प्रभू येशूची सुवार्ता लोकांना सांगितली. But there was persecution. परंतु इक्विनिया नावाच्या त्या गावामध्ये देखील छळाला बर्नबा आणि पावलाला तोंड द्यावं लागलं. And they went to the next city, which was called Lystra.
आणि मग इकुन्यातून ते पुढच्या शहराकडे रवाना झाले. ते शहर म्हणजे लुस्त्र. Now, in Matthew chapter 10, मत्तयाच्या 10व्या अध्यायामध्ये verse 14, 14व्या वचनामध्ये it says, "Whoever will not receive you nor hear your words, when you depart out of that house or city, shake the dust off your feet." जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. And also in verse 23 of Matthew 10, when they persecute you in one city, flee to another. जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील, तेव्हा दुसऱ्यात पळून जा. And this is what Paul and Barnabas were doing. आणि पौल आणि बर्नबा हीच गोष्ट करत आहेत. Because they were persecuted in Iconium, they went to the next city, which was called Lystra. आता पौल आणि बर्नबा यांचा इक्युन्या गावामध्ये छळ विरोध झाल्यामुळं ते पुढच्या शहराकडे रवाना झाले. त्याचं नाव लुस्त्र. And they preached the gospel in Lystra. आणि लुस्त्रमध्ये पौल आणि बर्नबा यांनी सुवार्तेची घोषणा केली. But in Lystra, there was a man who could not walk. आता लुस्त्र येथे एक व्यक्ती होता आणि तो चालू शकत नव्हता. And when he heard Paul speak, आणि या पांगळ्या व्यक्तीने ज्या वेळेला पौलाचा संदेश ऐकला, he looked at Paul and Paul looked at him. या पांगळ्या व्यक्तीने पौलाकडे पाहिलं, पौलानं या पांगळ्या व्यक्तीकडे पाहिलं. And in chapter 14, verse 10, Paul said with a loud voice, "Stand on your feet." आणि पौलाने मोठ्याने म्हटले, तू आपल्या पायावर नीट उभा राहा. And the man stood upright, he jumped and he walked. तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. It was a great miracle, similar to what Peter did in chapter 3. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये पेत्रानं जो चमत्कार केला, त्याचप्रमाणे हा चमत्कार होता लुस्त्र येथे पौल आणि बर्नबा यांनी केलेला. And when the people saw this, they thought that Paul and Barnabas were gods. आणि ज्या वेळेला लोकांनी पाहिलं हा चमत्कार, हा पांगळा व्यक्ती उठून उभा राहिलेला, त्यावेळेला लोकांना वाटलं की पौल आणि बर्नबा हे जणू काय देव आहेत. And they wanted to worship them. आणि मग लोकांना त्यांची आराधना करायची होती, त्यांची भक्ती करायची होती. But Paul said, "No, there is only one God. Don't worship us." आणि मग पौल त्यांना म्हणाला की एकच जिवंत देव आहे, त्याचीच आराधना भक्ती केली पाहिजे. आम्ही केवळ मानव आहोत, आमची भक्ती करू नका. But the people were difficult to persuade. परंतु लोकांचं मन वळवणं कठीण होतं. And then people from Antioch in Pisidia, they came to Lystra. आणि पिसिदियातील अंत्योक्या येथील जे लोक होते, ते आता लुस्त्र या गावामध्ये आले. And they persuaded the people that these were false gods and they tried to stone them. आणि मग त्या पिसिदियातील अंत्योक्यातील लोकांनी लुस्त्र येथील लोकांना सांगितलं की हे खोटे देव आहेत, यांना धोंडमार केली पाहिजे. This shows how quickly the mind of people can change. आणि यावरून आम्हाला दिसून येतं आणि किती क्षणार्धामध्ये लोकांचं मन, लोकांचे विचार बदलले जातात. We must not put our trust in men and what they say. आणि म्हणून लोकांवर आणि लोकांच्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवता कामा नये. And they stoned Paul and they thought that he was dead.
आणि मग त्याने पाऊलाला धोंडमार केली आणि त्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. And in verse 20, the disciples stood around him. He rose up and went back into the city. आणि 20व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, पण त्याच्या भोवती शिष्य जमल्यावर Then he went and preached into another place called Derbe. आणि त्यानंतर दुसऱ्या गावामध्ये ते गेले. And these group of churches were known as the churches of Galatia. आणि मग अशा प्रकारे पौल आणि बर्नबा यांनी स्थापना केली. These churches were known as the churches of Galatia. आणि गलतिया येथील मंडळी देखील त्यांनी स्थापन केली. And it's the same churches that Paul wrote the letter to the Galatians. आणि गलतीकारास पत्र ज्या मंडळीला उद्देशून संत पौलाने लिहिलेले आहे, तीच ही गलतिया येथील मंडळी आपण पाहतो. And then after this, they returned to the church in Antioch that they had come from. आणि मग ते ज्या अंत्योख्यातील मंडळीतून ते आले होते, त्या अंत्योख्यातील मंडळीमध्ये परत गेले. And in verse 27, they reported all that God had done with them and how he had opened a door of faith to the nations. तेथे पोहोचल्यावर त्यांनी मंडळी जमून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरिता विश्वासाचे दार कसे उघडले हे सांगितले. Because God had sent them, God opened the door. कारण देवाने त्यांना त्या ठिकाणी पाठवले होते, म्हणून देवाने त्यांना त्या ठिकाणी दरवाजा उघडून दिला. In chapter 15, there is a great discussion about how people should be saved. प्रेषितांची कृत्याच्या 15व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी बरीचशी चर्चा आहे की मनुष्याचं तारण कशा प्रकारे केलं जातं. Because some people were saying, yes, you can believe on Jesus, but you must also do this and this. परंतु काही लोक अशा प्रकारे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना सांगत होते, आणि तुम्ही प्रभू येशू त्याचा वधास्तंभ याच्यावर विश्वास ठेवता, चांगला आहे, पण त्याबरोबर तुम्हाला या गोष्टी हेही नियम पाळावे लागतील. They were trying to add something else to the work of salvation. आणि प्रभू येशूच्या वधस्तंभावरील तारणाच्या कार्यामध्ये आणखीन काही गोष्टींची भर घालण्याचा जणू काय हे लोक प्रयत्न करत होते. But Peter said in chapter 15, verse 11, we believe that through the grace of the Lord Jesus Christ, we shall be saved, even as they are. 15व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तर मग त्यांच्याप्रमाणेच आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे. Sometimes people try and add things to the gospel. कधी लोक प्रयत्न करतात आणि स्वार्थेमध्ये आणखीन कशाची तर भर घालण्याचा प्रयत्न करतात. But it is only through faith in Christ that we are saved. परंतु प्रभू येशूच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या वर विश्वास ठेवल्यामुळेच आमचे तारण होते. And Paul was involved in this big discussion. आणि पौल देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेला आम्ही पाहतो. And when the discussion had finished, Paul decides to go on his second journey. आणि मग ही चर्चा संपल्यानंतर पौलानं
दुसऱ्या स्वार्थी फेरीवर निघण्याचा निश्चय केला. But he does not take Barnabas. परंतु या दुसऱ्या स्वार्थ फेरीसाठी त्यानं बर्नबाला बरोबर घेतलं नाही. He goes with another man called Silas. आणि सिलास नावाचा दुसरा एक विश्वासणारा त्याच्या बरोबर गेला. And in chapter 16 we read about how the gospel was first preached in Europe. आणि युरोप खंडामध्ये पहिल्यांदा स्वार्थेची घोषणा कशा प्रकारे करण्यात आली हे 16व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो. But we will see that next week. परंतु ह्या गोष्टी आपण पुढच्या आठवड्यामध्ये पाहणार आहोत. Thank you very much, Brother Dongre, and may the Lord bless you and all students. आणि सर्व विद्यार्थ्यांचे मी प्रभूमध्ये आभार मानतो. देव तुम्हाला आशीर्वाद देव. पुढच्या आठवड्यामध्ये देव तुमचं सहाय्य करो. Thank you, Pastor. Thank you. We commit them all in the name of Jesus. Amen. आणि प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांना देवाच्या स्वाधीन करतो. Amen. Thank you. Amen. Amen. Thank you. God bless you. पुढच्या आठवड्यात भेटूया नवीन गोष्टी शिकण्यासाठी. God bless you. Thank you so much. Thank you. Thank you. Hello. Hello again. Hello. Hello, praise the Lord. You can start. Thank you, Brother Dongre. Good evening, everyone in India. Yeah. भारतातील सर्व विद्यार्थ्यांना प्रभूमध्ये माझा सलाम. We are continuing our studies in the Pentateuch. आणि मोसेचे ग्रंथ पंचक
पवित्र शास्त्रातील पहिली 5 पुस्तकं यांचा अभ्यास आपण पुढे चालू ठेवत आहोत. Last time we finished the book of Genesis. आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण उत्पत्तीच्या ग्रंथाचा अभ्यास पूर्ण केला. And we heard how Joseph and his brothers were reconciled. आणि मिस्र देशामध्ये योसेफ आणि त्याचे भाऊ यांचा कशा प्रकारे समेट झाला हे आम्ही पाहिलं. And how they went down into Egypt and they started to live in Egypt. आणि मग संपूर्ण याकोबाचं घराणं 70 जण सगळे मिस्रामध्ये गेले आणि त्या ठिकाणी गोशेन प्रांतात राहू लागले आणि पुढे त्यांचं कसं एक मोठं राष्ट्र बनलं हे आम्ही पाहिलं. And they lived in Egypt for 400 years. आणि जवळजवळ 400 वर्ष हे सर्व लोक त्या ठिकाणी मिस्र देशामध्ये वास्तव्यास होते. And now we come into the book of Exodus. आता आपण दुसऱ्या पुस्तकाकडे निर्गमाच्या ग्रंथाकडे वळत आहोत. And Exodus means coming out. निर्गम या शब्दाचा अर्थ बाहेर पडणे. And it refers to the coming out of Israel from Egypt. आणि मिस्र देशातून इस्रायल लोक किंवा इस्रायल राष्ट्र कशा प्रकारे बाहेर पडलं हे आम्ही या ग्रंथामध्ये वाचतो. So while they were in Egypt, Israel grew into a large number of people. आणि मिस्र देशामध्ये 400 वर्षाच्या कालावधीमध्ये जे 70 लोकांचं एक कुटुंब होतं त्याचं लाखो लोकांच्या जणू काय एका राष्ट्रामध्ये निर्मिती झालेली आम्ही पाहतो. And there was a new king who did not know Joseph. आता या 400 वर्षाच्या कालावधीमध्ये एक नवीन फारो त्या ठिकाणी राज्य करत होता आणि योसेफानं दुष्काळामध्ये काय काय केलं याची त्याला माहिती नव्हती. And because he was afraid of how the people of Israel were growing, आणि मिस्र देशामध्ये इस्रायल लोकांची अशा प्रकारे वाढ होत असताना या फारोला इस्रायल लोकांची भीती वाटत होती. this new king, Pharaoh, tried to destroy the nation of Israel. आणि म्हणून या नवीन फारो राजानं इस्रायल लोकांचा नाश करण्याची योजना आखली. First of all, he tried to destroy the baby boys by throwing them in the river. आणि सुरुवातीला त्यानं वेळेला जर मुलांना जन्म दिला तर त्यांना ताबडतोब मारा किंवा त्यांना पाण्यात टाका असा हुकूम बाळंतपण करणाऱ्या सोयीनीनं त्यानं दिला होता. They tried to increase the work to make them like slaves. आणि दुसऱ्या प्रकारे त्यांचा छळ करण्यात आला. जे इस्रायल लोक होते ते जणू काय फारोच्या गुलामगिरीत होते आणि दररोज फारोसाठी विटा तयार चिखलाच्या विटा तयार करण्याचं काम करत होतं. त्यामध्ये त्याने वाढ केली आणि अतिशय त्यांना काबाड कष्ट करण्यासाठी फारोनं भाग पाडलं. And life in Egypt for the nation of Israel became very hard. आणि मग मिस्र देशामध्ये आता इस्रायल लोकांचं जीवन अतिशय कष्टमय आणि खडतर बनलेलं होतं. And the people of Israel began to feel very sad and heavy. आणि मग हे सर्व इस्रायल लोक मिस्र देशामध्ये अत्यंत दुःखी, निराश आणि कष्टमय परिस्थितीमध्ये राहत होते. They needed a deliverer, a savior. आणि कुणीतरी तारणारा येईल किंवा कुणीतरी मुक्तिदाता येईल आणि आपली या देशामधून मुक्तता करेल याची ते जणू काय वाट पाहत होते. And God raised up a man called Moses. आणि मग देवानं मोशे नावाचा एक तारणारा किंवा मुक्तिदाता जणू काय त्यांच्याकडे पाठवला. And he became the person that was to lead the people of Israel
out of Egypt. आणि मग मोशेनं या सर्व इस्रायल लोकांना मिस्र देशाच्या आणि फारोच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं. And in some ways, the life of Moses is similar to the life of Jesus. आणि मोशेचं जीवन आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन यामध्ये बरंच साम्य आम्हाला दिसून येतं. In chapter 2, he had a miraculous birth. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये निर्गमकाच्या ग्रंथाच्या आम्ही वाचतो मोसेचा जन्म अत्यंत चमत्कारिक पद्धतीने झाला. And he was protected from people who tried to kill him. आणि मिस्र देशातील लोकांनी मोशेला ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्भुत रीतीने मोशेचा जणू काय बचाव करण्यात आला. But to become the man that God was going to use to bring the people out, आणि या लाखो इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढण्यासाठी देवाचा मनुष्य बनण्यापूर्वी Moses had to meet God in a special way. मोशेला देवाची भेट घेणं अगत्याचं होतं विशिष्ट कार्यासाठी. Moses had to learn that he could not save the people by his own strength. आणि आपल्या स्वतःच्या बुद्धीनं सामर्थ्यानं आपण लोकांचा बचाव सुटका करू शकत नाही, हे मोशेनं शिकणं आवश्यक होतं. He tried to do things in his own strength, but it failed. आणि मोशेनं सुरुवातीला आपल्या बुद्धीनं आपल्या शक्तीनं इस्रायल लोकांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये तो अपयशी झाला. So when Moses was 40 years old, he left Egypt. आणि मग देवाच्या योजनेनुसार काही दिवसांनी त्याने मिस्र देश सोडला. And he lived in the desert for 40 years. आणि मोशे मिस्रातून पळून गेला आणि मग वाळवंटामध्ये किंवा अरण्यामध्ये पुढची 40 वर्ष त्यानं काढली. And when he was 80 years old, God met him in a burning bush. आणि मोशे 80 वर्षाचा झाल्यानंतर आपल्या सासऱ्याची मेंढरं चारण्यासाठी ज्या वेळेला मोशे डोंगरावर गेला होता, त्यावेळेला जळत्या झुडपातून देवानं मोशेला दर्शन दिलं. Moses met God in the fire. आणि झुडपातील ज्वालामध्ये अग्नीमध्ये मोशेनं जणू काय परमेश्वराची भेट घेतली. And we read it in chapter 3. आणि निर्गमाच्या ग्रंथाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही हे वाचतो. And God told Moses to go back to Egypt and save the people. आणि देवानं मोशेला आज्ञा केली की तू मिस्रामध्ये परत जा आणि माझ्या लोकांना मिस्राच्या बंदिवासातून फारोच्या बंदिवासातून मुक्त कर. But Moses said, well, who will I say is sending me? मग मोशेनं देवाला विचारलं की लोकांनी मला विचारलं की कोणत्या देवानं तुला आमच्याकडे पाठवलं, मग मी त्यांना काय उत्तर देऊ? And in chapter 3 verse 14, God said to Moses, say, I am that I am. आणि मग देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे, तू इस्रायल वंशजास सांग, मी आहे याने मला तुम्हाकडे पाठवले आहे. God was using this name, I am. आणि मी आहे हे नाव देव या ठिकाणी उद्धृत करत आहे. In other words, God was saying, I am the one that has always been and always will be. आणि देव जणू काय मोशेला सांगत आहे, मीच तो आहे जो पूर्वी होता आणि सदैव असणार आहे. And it was the same name that Jesus used
in the Gospels. आणि शुभवर्तमानामध्ये हेच नाव प्रभू येशू ख्रिस्तानं देखील उच्चारलेलं आपण पाहतो. You remember Jesus said, I am the bread of life. तुम्हाला आठवत असेल प्रभू येशू म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे. Jesus said, I am the light of the world. प्रभू येशू म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. And he also said, I am the good shepherd. आणि प्रभू येशू म्हणाला, मी उत्तम मेंढपाळ आहे. So Moses went back to Egypt and he spoke with Pharaoh. आणि मग मोशे देवाची आज्ञा मानून मिस्रामध्ये गेला आणि फारोकडे जाऊन त्यानं फारोला हे सर्व सांगितलं. And he took with him Aaron his brother. आणि मोशेनं आपल्याबरोबर आपला भाऊ अहरोन याला देखील घेतलं. And in chapter 5, verse 1, it says, Thus says the Lord, let my people go that they may serve me. आणि इस्रायलाचा देव परमेश्वर सांगत आहे की माझ्या लोकांनी माझ्या प्रित्यर्थ रानात उत्सव करावा म्हणून त्यास जाऊ द्यावे. So here is the beginning of a great fight between God and Moses on one side and Pharaoh and Egypt on the other side. आणि या ठिकाणी एक संघर्ष आम्हाला पाहायला मिळतं. या संघर्षामध्ये मोशे आणि देव एका बाजूला आहेत आणि फारो आणि मिस्र देश हे दुसऱ्या बाजूला आहेत. Egypt is a picture of the world. मिस्र हे जगाचं जणू काय प्रतीक असं आहे. Pharaoh is a picture of the devil. फारो हा सैतानाचं प्रतीक आहे. And the slavery of the people is a picture of sin. आणि इस्रायल लोकांचा बंदिवास किंवा गुलामी हे पापाचं चित्र आहे. And God wants to save people from sin and the devil. आणि देवाला आपल्या लोकांना सैतानापासून आणि पापापासून मुक्त करायचं आहे, त्यांची सुटका करायची आहे. But just like Pharaoh, the devil says, No, I will not let them go. परंतु फारो सारखाच सैतानी नेहमी म्हणत असतो की नाही, मी लोकांना माझ्या तावडीतून जाऊ देणार नाही. The devil wants to hold on to people. आणि सैतानाला नेहमी लोकांना आपल्या तावडेमध्ये, आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याची त्याची इच्छा असते. He does not want to let them go. आणि सैतानाची इच्छा कधीही असत नाही की लोकांनी स्वतंत्र व्हावं, मुक्त व्हावं. But God wants to save people. परंतु देवाची इच्छा आहे लोकांनी पापापासून मुक्त व्हावं, स्वतंत्र व्हावं. And we shall see what God did to save the people. आणि मग मिस्र देशातील लोकांचं तारण करण्यासाठी, त्यांची सुटका किंवा मुक्तता करण्यासाठी देवानं काय काय केलं हे पुढं आम्ही वाचतो. So Moses said to Pharaoh, if you do not let the people go, there will be plagues upon the land of Egypt. आणि मोशेनं फारोला स्पष्ट सांगितलं की तू जर इस्रायल लोकांना जाऊ दिलं नाहीस मिस्रातून, तर मिस्र देशावर आणि मिस्र देशातील लोकांवर पीडा परमेश्वर पाठवणार आहे. There were going to be 10 plagues. Each one was worse than the previous one. आणि मग त्या ठिकाणी मिस्र देशातील लोकांवर 10 पीडा देवानं पाठवलेल्या आम्ही पाहतो आणि प्रत्येक पीडा आधीच्या पीडांपेक्षा अधिक तीव्र आणि अधिक भयानक होती असं आम्हाला दिसतं. And at the end of each plague, Pharaoh would say, okay, I will let the people go. प्रत्येक पीडेनंतर फारो मोशेला म्हणत असे, ठीक आहे, मी आता इस्रायल लोकांना मिस्रातून जाऊ देतो, त्यांना मुक्त करतो. But when the plague had finished,
Pharaoh hardened his heart परंतु पीडा संपल्यानंतर फारो काय करत असे? आपलं अंतःकरण कठीण करत असे आणि तो म्हणत असे की नाही नाही, मी लोकांना सोडणार नाही मिस्रातून बाहेर जाण्यासाठी. and Pharaoh said, I will not let the people go. आणि फारो नेहमी नंतर म्हणत असे की मी लोकांना मिस्राच्या बाहेर जाऊ देणार नाही. So you have this great conflict between God and Pharaoh. आणि मग देव आणि फारो यांच्यामध्ये एक मोठा संघर्ष या ठिकाणी आम्हाला आढळून येतो. And we will see that the power of God was greater. परंतु देवाचं सामर्थ्य किती महान आहे हे या सर्व पीडांमधून आम्हाला दिसून येतं. So there were 10 plagues in all. आणि त्या ठिकाणी 10 पीडा देवानं मिस्र देशामध्ये मिस्री लोकांवर पाठवल्या. The first was the turning of the river Nile into blood. आणि पहिली जी पीडा होती त्यावेळेला नाईल नदीच्या पाण्याचं रक्तामध्ये रूपांतर झालेलं आम्ही वाचतो. And the second was the plague of frogs. आणि दुसरी जी पीडा होती, सर्व मिस्र देशांमध्ये बेडूकच बेडूक आलेले आम्ही पाहतो. And in those two plagues, the Egyptian sorcerers were able to do the same. परंतु मिस्र देशामध्ये फारोच्या राजवाड्यामध्ये किंवा दरबारामध्ये जे जादूगार होते त्यांनी देखील अशा प्रकारे पाण्याचं रक्त केलं आणि बेडकांना निर्माण केलेलं आम्ही पाहतो. But the third plague was the plague of lice. परंतु तिसरी जी पीडा होती देवानं मिस्री लोकांवर पाठवलेली ती उवांची पीडा होती. And the Egyptian sorcerers could not repeat this plague. पण आता फारोच्या ज्या राजवाड्यातले दरबारातले जादूगार होते त्यांना मात्र उवांची निर्मिती करता आली नाही. In chapter 8, verse 18, the magicians did with their enchantments to bring forth lice, but they could not. 8वा अध्याय 18व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, उवा उत्पन्न करण्यासाठी जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते साधेना. And they said, this is the finger of God. आणि मग ते म्हणाले, हा देवाचा प्रयत्न आहे किंवा यामध्ये देवाचा हात आहे. And then after the lice, there was the swarm of flies. आणि उवांच्या पिढ्यानंतर आम्ही पाहतो गोमाशांची पिढा आली. And then in chapter 9, you have the disease of cattle. आणि 9व्या अध्यायामध्ये मरीची पीडा आम्ही पाहतो, ज्या वेळेला मिस्र देशामधील सर्व जनावर आजारी पडली. And then you have the sores on the body of people. आणि नंतर गळवांची पीडा पाहतो की लोकांच्या अंगावर गळू किंवा फोड आले. And then there is the hail which destroyed the crops in the fields. आणि पुढची पीडा गारांची पीडा होती. गारांचा पाऊस मिस्र देशावर पडला आणि सर्व शेतामधील जे धान्य होतं ते नष्ट झालं. And each time Pharaoh would not let the people go. आणि प्रत्येक पिढीनंतर नेहमीप्रमाणे फारो आपलं अंतःकरण कठीण करत असे आणि इस्रायल लोकांची मुक्तता करण्याचं टाळत असे. You see in chapter 9, verse 35, that the heart of Pharaoh was hardened, neither would he let the children of Israel go. आणि 9:35 मध्ये आम्ही वाचतो, फारोचे मन कठीण झाले व त्याने इस्रायल लोकांस जाऊ दिले नाही. So God brought
another plague, plague number 8. आणि देवानं 8वी पिढा मिस्र देशांवर पाठवली. It was the plague of locusts. आणि ही टोळांची पिढा होती. And they ate every green thing, every plant, every tree. आणि हजारो लाखोंच्या संख्येने टोळ मिस्र देशावर उतरले आणि प्रत्येक झाडाचं पान जे काय हिरवं दिसेल ते सगळं त्यांनी अन्नधान्य झाडं पानं सगळं खाऊन टाकलं, कुरतडून टाकलं. But even when the locusts had come and gone, Pharaoh still refused to let the people go. परंतु टोळांची पिढा गेल्यानंतर देखील नेहमीप्रमाणे फारोनं आपलं अंतःकरण कठीण केलं. इस्रायल लोकांना काय मिस्र देशात सोडू दिलं नाही. And then in the end of chapter 10, there is thick darkness. आणि मग 10व्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये पाहतो जी शेवटची पिढा होती ती 3 दिवस मिस्र देशावर अतिशय गडद दाट असा अंधकार पडला. In chapter 10 verse 21, it was a darkness which could be felt. आणि 10:21 मध्ये वाचतो मिस्र देशावर अंधकार पडेल इतका की तो हाताला लागेल. And it lasted for 3 days. आणि 3 दिवस हाताला लागणारा जाणवणारा असा गडद अंधकार मिस्र देशावर पडला. There was no light. आणि कुठेही मिस्र देशामध्ये प्रकाश नव्हता. But in chapter 10 verse 23 says the children of Israel had light in their dwellings. पण 23व्या वचनामध्ये आम्ही पाहतो पण इस्रायल लोकांच्या सगळ्या वस्तीत म्हणजे गोशेन प्रांतात उजेड होता, प्रकाश होता. But still Pharaoh would not let the people go. पण तरी देखील फारोनं आपलं अंतःकरण कठीण केलं. इस्रायल लोकांना काही त्यानं मिस्राच्या बाहेर जाऊ देण्याची परवानगी दिली नाही. So Moses said to Pharaoh, there will be one last plague. आणि मग मोशे फारोला म्हणाला आता एक शेवटची पिढा देव पाठवणार आहे. All the firstborn in Egypt will die. आणि मग शेवटची पिढा अशी असणार आहे की मिस्र देशामधील प्रथम जन्मलेले सर्व मानव आणि प्राणी जे नर आहेत ते सर्व मरणार आहेत. From the least to the greatest. आणि अगदी लहानापासून थोरांपर्यंत. And the only way to be saved from this plague आणि या पिढेपासून जर मुक्तता पाहिजे असेल तर was to take the blood of a lamb, एका कोकऱ्याचं रक्त घ्यायचं आहे and put it on the door of the house. आणि त्या घराच्या दाराच्या चौकटीला आणि दोन्ही दाराबाहेरना ते लावायचं आहे रक्त. And when the angel of death would see the blood of the lamb, आणि मध्यरात्री ज्या वेळेला मृत्यूदूत मिस्र देशामध्ये फिरणार आहे त्यावेळेला ज्या ज्या घराच्या चौकटीला आणि दारांना रक्त लागलेलं तो पाहिल. when the angel of death saw that blood, no one would die in that place. आणि मग मृत्यूदूत ज्या वेळेला दाराच्या चौकटीला लागलेलं रक्त पाहिल त्यावेळेला तो ते घर ओलांडून पलीकडे जाईल. त्या घरातील कोणीही मरणार नाही. The blood saved them. रक्त लोकांचं रक्षण करतं. Now Jesus is the Lamb of God. आता प्रभू येशू हा देवाचा कोकरा आहे who takes away the sin of the world. जो जगाचं पाप हरण करणारा आहे. And when he shed his blood,
we shall not die, but have everlasting life. आणि प्रभू येशूनं आपलं रक्त त्या वधस्तंभावर सांडलं यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. This lamb in Exodus chapter 12 is a picture of the Lord Jesus Christ. आणि निर्गमाच्या ग्रंथाच्या 12व्या अध्यायामध्ये जो वलांडनाचा कोकरा आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक असा आहे. So they took the lamb, they killed it. इस्रायल लोकांनी प्रत्येक घराघरातून तो कोकरा घेतला, त्याला ठार केलं. They put the blood on the door. आणि हिजोबाच्या फांदीनं त्यांनी त्याचं रक्त घराच्या चौकटीला आणि दोन्ही दारांना ते लावलं. When the angel of death saw the blood, he passed over. There was no death there. आणि मग मध्यरात्री ज्या वेळेला मृत्यूचा दूत मिस्र देशामधून फिरत होता, ज्या ज्या घरांच्या चौकटीला आणि दारांना रक्त लागलेलं होतं ती घरं तो दूत ओलांडून पलीकडे गेला. त्या घरातील कोणीही मरण पावलं नाही. मृत्यूपासून त्या घरातील लोकांचा बचाव झाला. आमेन. Where there was no blood, the firstborn died. दारांना रक्त लागलेलं नव्हतं त्या घरातील प्रथम जन्मलेला प्रत्येक पुरुष, मुलगा किंवा प्राण्यांमधील नर, मग तो कोंबडा असेल, बोका असेल, असे सर्व प्राणी देखील प्रथम जन्मलेले मरण पावले. And when the firstborn died, there was a great cry in Egypt. आणि मग त्या रात्री सर्व मिस्र देशामध्ये अगदी गरिबाच्या झोपडीपासून फारोच्या राजवाड्यापर्यंत प्रथम जन्मलेले सर्वजण मरण पावले. तेव्हा रात्री एकच हाहाकार माजला. And Pharaoh called for Moses. आणि फारोनं मग रात्रीच्या वेळी मोशेला बोलावलं. And he said, "Go, go, go." आणि मग फारो मोशेला म्हणाला, आता तुम्ही लोक इथं राहता कामा नये मिस्र देशामध्ये, सगळं आपलं सामान बांधा आणि मिस्रातून चालू पडा, मिस्र सोडून बाहेर जा. And the people of Israel started to leave the land of Egypt. आणि मग इस्रायल लोकांनी मिस्र देश सोडण्याची तयारी केली. After more than 400 years. आणि जवळजवळ 400 वर्षानंतर लोकांनी मिस्र देश सोडला. And now they were a great number of people. आणि आता इस्रायल लोकांची खूप संख्या वाढलेली आहे. त्यांचं एक महान राष्ट्र जणू काय बनलेलं आहे. Altogether there were nearly 3 million people. आणि जवळजवळ 30 लाख लोकसंख्या इस्रायल लोकांची झालेली आम्हाला आढळते. And they came out of Egypt. आणि हे 30 लाख लोक रात्रीतून मिस्र देशाच्या बाहेर पडले. But before they could leave Egypt, there was one last thing to be done. परंतु मिस्र देश सोडण्यापूर्वी एक शेवटची गोष्ट त्यांना करायची होती. They had to cross the Red Sea. आणि त्यांना तांबडा समुद्र ओलांडून पलीकडे जायचं होतं. And when they arrived at the Red Sea in chapter 14, there was no way across. आणि 14व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की तांबड्या समुद्राजवळ हे 30 लाख इस्रायल लोक आपल्या गुराढोरांसह तिथं आले. त्यावेळेला तांबडा समुद्र ओलांडण्याचं कोणतंही साधन त्यांच्याजवळ नव्हतं. In chapter 14, verse 13, Moses said to the people, "Do not be afraid, stand still and see the salvation of the Lord."
14व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. And the Egyptians which you have seen today, you will never see them again. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावयाचे नाहीत. And Moses stretched out his rod over the water. आणि मोशेनं देवाच्या आज्ञेप्रमाणे आपल्या हातातील काठी तांबड्या समुद्रातील पाण्यावर उगारली. And God sent an east wind which blew all night. आणि देवानं पूर्वेकडून मोठा वारा वाहवला रात्रभर. And when the wind had finished blowing, the waters separated. आणि मग या वाऱ्याने काय केलं, तांबडा समुद्राचे 2 भाग केले आणि मधी कोरडी जमीन जणू काय निर्माण झाली. And the people went down and walked through the Red Sea on dry land. आणि मग तांबड्या समुद्रामधील वाऱ्यानं तांबड्या समुद्राच्या पाण्याच्या भिंती उभ्या केल्या आणि मधल्या कोरड्या जागेतून हे इस्रायली लोक तांबडा समुद्र ओलांडून पलीकडे गेले. There was water on one side and water on the other side, and they went through the middle. इस्रायल लोक मधल्या कोरड्या भूमीतून चालत आहेत. उजवीकडे बाजूला पाण्याची भिंत आहे, डाव्या बाजूला ही पाण्याची भिंत आहे आणि मधल्या कोरड्या भूमीतून इस्रायल लोक चालत आहेत. And all of them went through these waters. आणि हे 30 लाख लोक या कोरड्या भूमीतून तांबडा समुद्र पार करून पलीकडे पोहोचले. It was a picture of baptism. आणि हे ख्रिस्ती बाप्तिस्म्याचं जणू काय प्रतीक आहे. They went in one side and came out the other side. आणि ते पाण्यामध्ये गेले एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूनं ते बाहेर निघाले. त्यांच्या डावीकडे पाणी होतं, उजवीकडे पाणी होतं, वरती मेघस्तंभ होता, ढगामध्ये पाणी होतं. जणू काय पाण्यामध्ये ते गेले आणि पाण्यामधून बाहेर पडले. And they were delivered from Egypt and from all their enemies. आणि मग मिस्र आणि त्यांचे सर्व शत्रू यापासून जणू काय देवानं त्यांची मुक्तता केली, त्यांची सुटका केली, त्यांचं तारण केलं. They were all saved. आणि त्या सर्वांचं तारण झालं, ते सर्व मुक्त झाले. And they were, in 1 Corinthians chapter 10, it says they were all baptized to Moses in the cloud and in the sea. आणि पहिले करिंथ याचा 10व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की तांबड्या समुद्रामध्ये मोशेमध्ये जणू काय इस्रायल लोकांचा बाप्तिस्मा झाला. They were now safe. आणि आता ते सुरक्षित आहेत. And God was able to deliver them. आणि देव आता त्यांची मुक्तता करण्यासाठी, त्यांची सुटका करण्यासाठी तयार आहे. And they had been taken out of Egypt. त्यांना मिस्र देशातून बाहेर काढण्यात आलं. And they were brought to a mountain. आणि मग एका पर्वतापाशी ते पोहोचले. The mountain was called Mount Sinai. आणि त्या पर्वताचं नाव सिनाय पर्वत. And there God did 2 very important things. आता या सिनाय पर्वतापाशी देवानं 2 महत्वाच्या गोष्टी केलेल्या आम्ही पाहतो. The first was that he gave Moses and all the people of Israel 10 commandments. पहिली गोष्ट म्हणजे सिनाय पर्वतावर देवानं
मोशेला आणि सर्व इस्रायल लोकांना पाळण्यासाठी 10 आज्ञा दिल्या. And for your assignment, I'd like you to write out the 10 commandments. आता विद्यार्थ्यांसाठी हा गृहपाठ आहे. त्यांनी निर्गमाच्या 20व्या अध्यायामधील या 10 आज्ञा लिहून काढायच्या आहेत. The first 4 commandments speak about our responsibility to God. या 10 आज्ञामधील पहिल्या 4 आज्ञा आमची देवाप्रत असलेली जबाबदारी स्पष्ट करतात. The last 6 commandments 10 आज्ञांपैकी शेवटच्या 6 आज्ञा they speak about our responsibility toward man. आणि आमची मानवाप्रत असलेली जबाबदारी स्पष्ट करतात. So write out those commandments, please. आणि विद्यार्थ्यांसाठी हा गृहपाठ आहे. निर्गमाच्या 20व्या अध्यायामधील 10 आज्ञा विद्यार्थ्यांनी लिहून काढायच्या आहेत. And remember, when someone came to Jesus, they said, "What is the greatest commandment?" आता तुम्हाला लक्षात असेल, प्रभू येशू जवळ कोणी आला आणि त्याने त्याला विचारलं की गुरुजी सर्वात मोठी आज्ञा कोणती बरं आहे? And Jesus said, the first commandment, this is in Matthew chapter 22. आणि येशूने त्यांना सांगितलं, मत्तवाच्या 22व्या अध्यायामध्ये आम्ही ते वाचतो. Chapter 22, verse 37, Jesus said, "You will love the Lord your God with all your heart, with all your soul, and with all your mind." आणि मत्ते 22:37 मध्ये आम्ही वाचतो, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. That is a summary of the first 4 commandments. आणि 10 आज्ञांपैकी पहिल्या 4 आज्ञांचा सारांश आम्हाला या आज्ञेमध्ये दिसतो. And then in Matthew 22, verse 39, Jesus said, "The second is like it, that you shall love your neighbor as yourself." आणि 39व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. That is a summary of the last 6 commandments. आणि 10 आज्ञांपैकी शेवटच्या 6 आज्ञांचा सार आम्हाला या आज्ञेमध्ये आढळून येतो. So that was the first thing that God did at Mount Sinai. आणि सिनाय पर्वतावर देवानं 2 महत्वाच्या गोष्टी केल्या. त्यामधील ही पहिली गोष्ट, देवानं मोशेला आणि इस्रायल लोकांना 10 आज्ञा दिल्या. The second thing was that God told Moses to build a tabernacle that I may dwell among them. दुसरी महत्वाची गोष्ट देवानं ही केली. देव मोशेला म्हणाला, मला येऊन तुमच्यामध्ये, तुमच्या डेऱ्यांमध्ये वस्ती करायची आहे. यासाठी तू एक निवास मंडप तयार कर. You see in Exodus chapter 25 and verse 8. आणि निर्गम याचा 25वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, Let them make me a sanctuary that I may live among them. मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. And in verse 9 it says, you are to do this according to the pattern that I will show you. आणि 9व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, निवास मंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवितो, त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही ते तयार करावे. And God wanted to live among his people. आणि देवाची इच्छा होती की आपल्या लोकांमध्ये वास करावा,
किंवा वस्ती करावी. So he told Moses to make this tabernacle. आणि म्हणून देवानं निवास मंडप तयार करण्याची मोशेला आज्ञा दिली. There was to be a courtyard of cloth. आता या निवास मंडपाचे 3 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे अंगण. And as you entered the courtyard, the first thing was to be an altar of bronze. आणि अंगणामध्ये ज्या वेळेला आपण प्रवेश करतो त्यावेळेला समोरच एक पितळेची मोठी वेदी आम्हाला आढळून येते. Upon which they were to make sacrifices. आता या पितळेच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी इस्रायल लोक येत असत. This is a picture of the cross. आणि हे प्रभू येशूच्या वधस्तंभाचं चित्र आहे. Because it is through the cross that God is able to live among us. आणि प्रभू येशूच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे देवाला आमच्या अंतःकरणामध्ये वस्ती करणं, येऊन राहणं शक्य झालेलं आहे. After the altar of bronze, there was a large bath full of water. आणि पितळेच्या वेदीनंतर आम्ही पुढे जातो त्यावेळेला आम्हाला एक पितळेचं मोठं पात्र किंवा घंगाळ पाण्यानं भरलेलं दिसतं. This is a picture of washing. आणि हे धुण्याचं किंवा स्वच्छतेचं चित्र आहे. And when we receive Jesus Christ, he washes us from our sins. ज्या वेळेला आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, त्याचा स्वीकार करतो, त्यावेळेला प्रभू येशू आम्हाला स्वच्छ करतो, शुद्ध करतो, पापापासून शुद्ध करतो. And then you would come to the tabernacle itself, which was like a small tent. आता तुम्ही त्या तंबूमध्ये प्रवेश करत आहात. पहिला भाग आपण अंगण पाहिला बाहेरचं, तो उघडा भाग आहे. आता झाकलेला तंबू त्याचे 2 भाग आहेत. पहिला भाग पवित्र स्थान आणि दुसरा भाग परमपवित्र स्थान. आमेन. And as you went inside, on the left-hand side was a candlestick of 7 branches. आता तुम्ही या झाकलेल्या तंबूमध्ये प्रवेश करत आहात. त्या ठिकाणी पवित्र स्थान आहे. पवित्र स्थानामध्ये काय काय आहे ते आम्ही पाहूला. डाव्या बाजूला तुम्हाला सोन्याचा जो एक स्तंभ दिसतो, 7 भाग असलेला तो सोन्याचा एकाच धातूपासून घडवलेला स्तंभ त्या ठिकाणी दिसतो आम्ही आपल्याला. This was a picture of Jesus being the light of the world. आणि हा जो सोन्याचा दीपवृक्ष आहे तो आम्हाला प्रभू येशू जगाचा प्रकाश आहे याचं चित्रण दाखवतो. Jesus wants to be our light, your light, my light. आणि प्रभू येशू तुमचा प्रकाश आहे, माझा प्रकाश आहे, तो सर्व जगाचा प्रकाश आहे. On the other side of the candlestick, there was a small table with 12 loaves of bread. आता आपण तंबूमध्ये पहिल्या भागामध्ये आहोत, पवित्र स्थानामध्ये. डाव्या हाताला सोन्याचा दीपवृक्ष आहे, त्याच्या 7 शाखा आहेत, त्यात वाट्यांमध्ये तेल आहे, त्याच्यात वाती आहेत, तो पेटलेला आहे, प्रकाश देतो आहे. उजव्या हाताला एक टेबल आहे किंवा मेज आहे, त्यामध्ये 12 बेखमीर भाकरी 2 ढिगामध्ये 6-6च्या ठेवलेल्या आहेत. आमेन. Remember, Jesus said, I am the bread of life. आणि तुम्हाला लक्षात असेल प्रभू येशू म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे. He said that in John chapter 6. आणि योहानाच्या 6व्या अध्यायामध्ये हे आम्हाला दिसून येतं. And verse 35. 35व्या वचनामध्ये. And then in front of you would have been a small altar of incense. आता आपण पवित्र स्थानामध्ये आहोत. डावीकडे सोन्याचा दीपवृक्ष आहे, पेटलेला आहे, प्रकाशित आहे. उजव्या हाताला बेखमीर भाकरीचं टेबल आहे, त्यामध्ये 12 भाकरी त्यावर ठेवलेल्या आहेत.
आणि समोर आम्हाला एक धूप वेदी दिसते. त्या ठिकाणी वेदी आहे आणि वेदीवर इंगळ आहेत, त्याच्यावर धूप टाकून धूर बनवायचा आहे. This is a धूप. picture of the prayers of Jesus. आता वेदीवरील इंगळावर धूप टाकून जो धूर निर्माण होतो ते आमच्या स्वर्गाकडे जाणाऱ्या प्रार्थनेचं चित्र आहे. Because in Hebrews chapter 7, कारण इब्रिकराच्या 7व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो, verse 25, he is able to, Hebrews 7 verse 25, he is able to save us to the uttermost, seeing he ever lives to make intercession for us. इब्री 7:25, यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. आमेन. Behind the altar of incense, there was a thick curtain. आता अंगणातून आपण झाकलेल्या तंबूमध्ये प्रवेश केला. पहिलं ते पवित्र स्थान आहे, त्यामध्ये 3 गोष्टी आहेत. डावीकडे सोन्याचा दीपवृक्ष पेटलेला आहे, उजवीकडे बेखमीर भाकरीचं मेज आहे, समोर धूप वेदी आहे, त्याच्यामध्ये इंगळ आहे, धूप टाकून धूर करायचा आहे, आमच्या प्रार्थनेचं प्रतीक आहे. आता पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान याच्यामध्ये एक खूप मोठा जाड 4 ते 6 इंच जाडीचा कापडाचा पडदा आहे. आमेन. And behind the curtain was the Ark of the Covenant, which was the Holy of Holies. आता त्या पडद्याच्या पलीकडचा जो भाग आहे तो परम पवित्र स्थान. त्यामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे त्या ठिकाणी कराराचा कोष ठेवलेला आहे आणि देवाचं वास्तव्य त्या कराराच्या कोशामध्ये असतं. आमेन. And no one was allowed to go there. आता अंगणामध्ये सर्वांना जाण्याची परवानगी आहे. यहुदी लोकांना आणि याजक लेवी सगळ्यांना. जे तंबू आहे पवित्र स्थान, त्यामध्ये लोकांना प्रवेश नाही, तिथं फक्त लेवी आणि याजक यांनाच प्रवेश आहे. पण जे परमपवित्र स्थान आहे त्यामध्ये कुणालाही प्रवेश नाही वर्षभर. फक्त महायाजकाला वर्षातून 1 दिवस तिथं जाण्याची अनुमती किंवा परवानगी आहे. आमेन. Only the high priest, one day a year, could go into that place. आता जो परमपवित्र स्थान आहे, ज्या ठिकाणी देवाचा कोश आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी वर्षातून फक्त 1 दिवस महायाजकाला परवानगी आहे की रक्ताचं अर्पण घेऊन त्या ठिकाणी जायचं. आणि तो कराराचा कोश म्हणजे एक बाभळीची पेटी आहे, सोन्यानं मडवलेली आहे आणि तिचं जे झाकण आहे त्यावर त्यानं ते रक्त ओतायचं आहे. He could only go in with the blood of a sacrifice. आणि अर्पणाचं रक्त घेऊन वर्षातून 1 दिवस हा महायाजक प्रायश्चित्ताच्या दिवशी त्या परमपवित्र स्थानात जाण्याची त्याला परवानगी आहे. आमेन. Now, when Jesus died on the cross, आता ज्यावेळेला प्रभू येशू वधस्तंभावर मरण पावला and he shed his own blood, त्यानं आपलं स्वतःचं मौल्यवान रक्त त्या वधस्तंभावर सांडलं. in Mark chapter 15 and verse 38, आणि मार्काच्या 15व्या अध्यायाच्या 38व्या वचनामध्ये आम्ही वाचतो. Mark 15 verse 38, मार्क 15:38, when Jesus died on the cross, the veil, the curtain of the temple, was torn in two from the top to the bottom. आणि ज्यावेळेला वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला त्यावेळेला यरुशलेम येथील मंदिरातील पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान यांना दुभागणारा पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभंगला. आमेन. This was showing that by the death of Jesus,
the way into God was now open. हा, हे आम्हाला काय दाखवतं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे आता सर्वसामान्य माणूस पवित्र स्थानातून परमपवित्र स्थानामध्ये जिथं देवाचं वास्तव्य आहे तिथं जाऊ शकतो. आमेन. The barrier had been taken away. आणि आता हा पडदा म्हणजे जे अडखळण होतं जुन्या करारामध्ये, यहुदी लोक त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते देवाच्या कोशापर्यंत. नव्या करारामध्ये प्रभू येशूच्या वधस्तंभाच्या द्वारे सामान्य विश्वासणारा देखील देवाच्या सिंहासनाजवळ जाऊ शकतो आणि देवाला आपल्या मागण्या सांगू शकतो. आमेन. And through Jesus, all of us can live with God forever. आणि प्रभू येशूच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे आम्ही देवाबरोबर आणि येशू बरोबर सदा सर्व काळ अनंत काळ राहू शकतो. And when we come back into Exodus chapter 40, आणि ज्या वेळेला आम्ही निर्गमाच्या 40व्या अध्यायामध्ये परत येतो, they made all this tabernacle. आणि त्यांनी निवास मंडपाचं काम पूर्ण केलं. And when it was finished, आणि ज्या वेळेला हे निवास मंडपाचं काम संपवलं, बांधून तो तयार झाला, chapter 40, verse 34, a cloud covered the tent of the congregation. मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. आमेन. And the glory of the Lord filled the tabernacle. आणि निवास मंडप परमेश्वराच्या गौरवाने तेजाने भरून गेला. Now they had a tabernacle in the desert. आणि हा निवास मंडप वाळवंटामध्ये किंवा अरण्यामध्ये होता. We now have Jesus Christ. आम्हाला आमच्यामध्ये आता प्रभू येशू ख्रिस्त आहे. Died on the cross, risen from the dead. प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्या पापांसाठी वधस्तंभावर मारला गेला, ठेचला गेला, मरणावर विजय होऊन पुनरुत्थित होऊन पुन्हा उठला, so that the glory of the Lord may live in us. यासाठी की देवाचं तेज, देवाचं गौरव आमच्या मध्ये प्रगट व्हावं. And we may, the glory of the Lord lives in us, and we should live in the glory of the Lord. देवाचं गौरव, देवाचं तेज आमच्यामध्ये प्रगट व्हावं आणि आम्ही आमचं जीवन देवाच्या गौरवासाठी नेहमी जगावं. And the glory of the Lord by the Holy Spirit should fill all our churches. आणि आमच्या प्रत्येक मंडळीमध्ये देवाच्या गौरवाचं तेज पवित्र आत्म्याच्या द्वारे भरलं जावं आणि त्याद्वारे देवाचं गौरव व्हावं, देवाच्या राज्याची वाढ व्हावी. This now finishes our time in the book of Exodus. आता निर्गमाच्या ग्रंथाचा अभ्यास या ठिकाणी आपण आता पूर्ण केलेला आहे. There is much more, but I have just given you a little bit. त्यामध्ये खूप काहीच आहे अभ्यास करण्यासाठी, पण आपल्या वेळेनुसार आपण फक्त ढोबळ गोष्टी, महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. Remember, they were brought out of Egypt. लक्षात ठेवा, इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढण्यात आलं. Brought out of the world. जगातून त्यांना जणू काय बाहेर काढण्यात आलं. And brought to live with God. आणि देवाबरोबर राहण्यासाठी जणू काय त्यांना मिस्रातून बाहेर काढण्यात आलं. Next week we will look at the book of Leviticus and the book of Numbers.
आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण गणनेचा ग्रंथ आणि लेव्हीचा ग्रंथ यांचा अभ्यास करणार आहोत. May the Lord bless you and thank you very much indeed. आणि देव तुम्हाला आशीर्वाद देव. सर्वांचे प्रभूमध्ये पुन्हा आभार मानतो. Goodbye. आणि सर्वांना नमस्कार. पुढच्या आठवड्यामध्ये देव तुमचं सहाय्य करो. पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आपण भेटू ग्रॅज्युएशन नंतर. ओके, बाय. थँक यू पास्टर. गॉड ब्लेस यू. Thank you very much indeed. Thank you. Yeah. Saturday we have a graduation program. So after graduation we'll meet again next day. Okay, bye. See you. God bless you. Thank you. Good night. Thanks. Good night.